शिव फुले शाह अम्बेडकर के विचारों की गाथा लेकर मैं महाराष्ट्र में घूमता हूँ। महाराष्ट्र में ओबीसी अदर बैकवर्ड क्लास ओरिजिनल भारतीय कम्युनिटी इसके स्टेट्स का मैं प्रेसिडेंट हूँ। मैं आई बिलोंग्स टू इस कम्युनिटी। बट मेरा कहना यह है कि आज के बाद में वाकेकर साहब जब कभी भी इस पुतले का अनावरण करेंगे उनकी जिम्मेदारी यहाँ पे खत्म होती है और आप सब यहाँ पर जो खड़े हैं मौजूद है आपकी जिम्मेदारी शुरू होती है। आपकी जिम्मेदारी क्या रहेगी? आपकी जिम्मेदारी यह रहेगी कि आपको इस पुतले का संरक्षण करना है। इस पुतले की आन बान शान आपके हाथों में रहेगी जो आप देखोगे। So Ambedkar and Periyar, very thickest friends. There are many differences between them, but there are many more similarities between them. Baba Sahib Dr. Ambedkar focused mainly on annihilation of caste through parliamentary democracy, through constitutional means. He wants to eradicate or annihilate the caste system through constitutional means. This is Ambedkar view. Tandai Periyar or Baba Sahib Periyar. Baba Sahib means Tandai, father. Baba Sahib Periyar wanted to annihilate the caste, but not through the constitutional means, not through the parliamentary democracy, through revolutionary approach. पेरियार यांचा विचार आजच्या दिवशी का हा प्रश्न बऱ्याच लोकांनी विचारला। आज पेरियार ललय सिंग यादव त्यांच्या पण जातीत यादव होतं, यादव त्यांनी पण हटवलं पेरियार रामस्वामीला मान्य करून। पेरियार ललय सिंग, पेरियारचा अर्थ असा होता, पेरियार म्हणजे अतिशय सन्माननीय, मोस्ट रिस्पेक्टिव्ह। यांनी आत्मसन्मान आंदोलन उभं केलं, प्रत्येक माणसाचा सन्मान उभा राहिला पाहिजे यासाठी त्यांनी आंदोलन उभं केलं। आणि ललय सिंग यांनी सांगितलं की जर जगात माणसाकडे एखादी पैशानं गरीब असेल तर तो चालेल, दरिद्र असेल तर चालेल, पण त्याचा सार्वजनिक जर अपमान होत असेल, वारंवार अपमान होत असेल, या देशामध्ये कायम गृहयुद्ध सारखी परिस्थिती राहील। मागासवर्गीय लोकांच्या रिझर्वेशनच्या जागा भरल्या जात नाही, मराठ्यांचं आरक्षण मिळत नाही, ज्यांच्या ताकदीवर तुम्ही सत्ता भोगतात, जिथं आरक्षण आहे ते भरल्या जात नाही। एवढंच काय तर त्यांना पाणी भरण्याला, त्यांना लग्नाच्या घोड्यावरून फिरायला, मूछ ठेवण्याला सुद्धा बंदी आहे। अशी व्यवस्था असेल तर पेरियार यांनी सांगितलं की ती उद्ध्वस्त करून टाका। हा विचार मनुवाद्याने जर झाकला असेल आणि तुम्ही मी जर खरंच बाबासाहेबांचे पाईक असेल, आम्ही बाबासाहेबांच्यावर काम करणार असेल, तर मला असं वाटतं आता की आमच्या ताफ्यामध्ये जे बाबासाहेब आहेत, छत्रपती शिवराय आहेत, शाहू महाराज आहेत, महात्मा फुले आहेत, त्या ताफ्यामध्ये एक आता तीक्ष्ण हत्यार घेतलं पाहिजे आणि ते पेरियारच्या विचाराचं आहे। यासाठी पेरियार, मैं आज के दिन इतना ही कहूँगा कि आज का जो दिन था जानबूझकर मैंने चुना, क्योंकि आज 1 सितंबर है। 1 सितंबर के दिन पेरियार ललय सिंह इनकी जयंती है। पेरियार ललय सिंह उत्तर भारत से आते हैं और पेरियार रामास्वामी दक्षिण भारत से आते हैं। दोनों भी बाबा साहब को मानने वाले और बाबा साहब की जमीन पर दोनों का भी कार्य, तीनों का कार्य मिलाप हो सके, इसलिए जानबूझ के उत्तर भारत से और दक्षिण भारत से दोनों ध्रुवों को मिलाने की कोशिश है। अगर बाबा साहब की विचारधारा एक है, पेरियार ललय सिंह की विचारधारा एक है, पेरियार रामास्वामी की विचारधारा एक है, तो हम सबको एक साथ आना चाहिए, पूरे भारत के लोगों ने। यही आज का मकसद है और इसीलिए पेरियार चाहिए। यही बात खत्म करके मैं अपनी बात समाप्त करता हूँ। स्वामी पेरियार यांचा पुतळा बसवणं हे महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत क्रांतिकारक आहे। हा पुतळा बसवण्यासाठी तुम्ही जेवढे कष्ट घेतले असतील त्याच्यापेक्षा जास्त कष्ट तुम्हाला पुतळा बसवल्यानंतर होणार आहेत। कारण सांगताना मी हे सांगितलं की महाराष्ट्रामध्ये पेशवाई आहे, महाराष्ट्रामध्ये पेशवाई आलेली आहे। म्हणत ते मगाशी काही हुकुमशाही म्हटले, पण हुकुमशाहीमध्ये आणि पेशवाईमध्ये फार फरक आहे। हिटलरने कधी कोणाच्या तोंडाला गाडगे मडके नाही बांधलेत, लक्षात घ्या। त्यामुळे पेशवाई आणि हुकुमशाहीमध्ये फार जमीन आसमानचा फरक आहे। म्हणून पुतळा बसवणं जितकं
तुम्हाला जास्त कष्टदायक वाटतं, त्याच्याहीपेक्षा जास्त कष्टदायक त्या पुतळ्याचं संरक्षण करणं आहे. लक्षात घ्या, संरक्षण करणं आहे. तर मगाशी वाकेकर साहेब बोलले की स्वामी पेरियार का, हा फार महत्त्वाचा विषय त्यांनी आज आपल्यासमोर मांडलेला आहे. जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी या देशामध्ये आजपर्यंत 3 पॅटर्न राबवले गेलेत. 3 पॅटर्न. या 3 पॅटर्नमध्ये पहिला पॅटर्न आहे स्वामी पेरियार यांचा अब्राह्मणी फुलेइझमचा. दुसरा पॅटर्न आहे राम मनोहर लोहियांचा पिछड़ा पावे 100 में 60 समाजवादी ओबीसी पॅटर्न. आणि तिसरा पॅटर्न आहे सगळ्यात शेवटचा, तो म्हणजे फुले शाहू आंबेडकरी विचारांवर आधारित कांशीराम साहेबांचा जाती जोडो पॅटर्न. आता या 3 पॅटर्नचा जर आपण आज अभ्यास केला तर शेवटचा जो पॅटर्न होता कांशीराम साहेबांचा, त्या पॅटर्नचं बहनजी मायावतींनी काय केलं हे मी तुम्हाला सांगण्याची आज गरज नाही, तो पूर्णपणे फेल गेलेला आहे. नंतर मनोहर लोहिया यांचा जो समाजवादी पॅटर्न होता की ज्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसींमधून नेतृत्व निर्माण केलं आणि ओबीसींच्या नेतृत्वाखाली जातीयंताची चळवळ चालवली, मग ती कालेलकर आयोगाची असो, मंडल आयोगाची असो, ती यशस्वी पण झाली. मंडल आयोग जो मिळाला तो ओबीसी नेत्यांच्या राजकीय दबावामुळे मिळाला. आपण असं म्हणतो की व्ही पी सिंगांनी मंडल आयोग लागू केला, ती गोष्ट मान्यच आहे, परंतु व्ही पी सिंगांना मंडल आयोग कुठल्या परिस्थितीत लावावा लागला हे जर आपण बघितलं तर जनता दलाच्या सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात ओबीसी नेत्यांचं वर्चस्व होतं. लालू, मुलायम यासारखे जे दिग्गज ओबीसी नेते होते यांचा दबाव व्ही पी सिंगांवर होता. जर मंडल आयोग लागू नाही केला तर या ओबीसी नेत्यांनी सरकार पाडलं असतं, आणि जर मंडल आयोग लागू केला तर भाजपने पाठिंबा काढून भाजप सरकार पाडलं असतं. तर व्ही पी सिंगांनी काय निवडलं? मंडल आयोग लागू केला, 52% ओबीसींचे मसिहा बनले आणि सरकार पडलं तर पडलं. लक्षात घ्या. तर याच्यामध्ये राम मनोहर लोहियांचा पॅटर्न काही प्रमाणात यशस्वी झाला असं मी म्हणतो, कारण नंतर हा पॅटर्न एका विशिष्ट जातीवादामध्ये तो रूपांतरित झाला, कुटुंबवादात रूपांतरित झाला लालू मुलायमच्या माध्यमातून, आणि आज तो थोडाफार का विना तग धरून आहे तो पॅटर्न, पण पूर्णपणे यशस्वी नाही. मात्र स्वामी पेरियार यांचा जो पॅटर्न आहे तो अजूनही यशस्वीपणे काम करतो आहे. 1925 साली म्हणजे ज्या वेळेस महाराष्ट्रातले सत्यशोधक म्हणवणारे पुरोगामी लोक सत्यशोधक चळवळ सोडून काँग्रेसमध्ये जात होते, त्या 1925च्या काळामध्ये काँग्रेसमध्ये असलेले स्वामी पेरियार केवळ काँग्रेस ही ब्राह्मणवादी आहे, आरक्षण लागू करत नाही, या एका कारणास्तव काँग्रेसला लाथ मारून स्वामी पेरियार यांनी नॉन ब्राह्मीण मुवमेंट, सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट सुरू केली. लक्षात घ्या. आणि तिथून त्या यशाचा पाया भरभक्कम झाला. ब्राह्मणी सांस्कृतिक वादाच्या विरोधात म्हणजे सच्ची रामायण लिहून त्यांनी जो काही एक आपला बहुजनांचा अब्राह्मणी सांस्कृतिक वाद मांडला, त्याच्यामुळे स्वामी पेरियार यांची चळवळ भक्कम झाली, कारण ती सांस्कृतिक वादावर उभी होती. केवळ सामाजिक आंदोलन केलं तर राखीव जागा मिळतात, केवळ राजकीय आंदोलन केलं तर काही काळासाठी मंत्रिपदं मिळतात, पण जर तुम्ही सांस्कृतिक आंदोलन केलं तर तुम्हाला कायमस्वरूपी सत्ता मिळते, हे तामिळनाडूने सिद्ध केलेलं आहे. जो महाराष्ट्र में पेरियार रामास्वामी जी का पुतले का फर्स्ट पुतले का अनावरण श्री वाकेकर जी ने यहाँ पे किया है, वो हुआ नहीं अलग बात है, लेकिन पेरियार कोई एक सिर्फ पुतला या एक इंसान नहीं था, एक विचारधारा है. कोई आरएसएस उसको दबा नहीं सकता है.
कोई आरएसएस या कोई किसी प्रकार की जातिवादी संगठन या जातिवादी पक्ष या पार्टी ये विचार को दबा नहीं सकती है। और सुनील वाकेकर जी के साथ में हम सब लोग खड़े हैं और हमेशा आगे खड़े रहेंगे। ये तेजस्वी यादव जी का संदेश मैं आप लोगों को यहाँ देने आया हूँ। और तेजस्वी यादव जी ने इसके आगे और भी कहा है, क्षमा प्रार्थी वो हुए कि वो स्वतः यहाँ पे हाजिर नहीं हो सके, स्वतः उपस्थित नहीं हो पाए, तो उसके लिए क्षमा प्रार्थी भी वो रह चुके हैं। और उन्होंने ये कमिट किया है सुनील जी से, मैं सुनील जी को कमिट कर रहा हूँ कि आने वाले दिनों में जल्द ही वो आपके कॉलेज को विजिट करेंगे और आपके कोई भी प्रोग्राम हो तो ज़रूर यहाँ पे आएंगे करके। अब यहाँ पे बड़े बड़े वक्ता मेरे से पहले ऑलरेडी खड़े हैं मैं ज़्यादा समय नहीं लूँगा। और पेरियार जी के बारे में तो सुनील वाकेकर जी ने और श्री देवरे साहब ने भी बताया। और देवरे साहब का शुक्रगुजार हूँ कि जो समाजवादी पैटर्न जो उन्होंने बताया, राम मनोहर लोहिया जी का, कर्पूरी ठाकुर जी का, और उसी को आगे लालू जी ने चलवाया था। आप सब लोगों को शायद पता हो या ना हो, फिर भी मैं उसके बारे में जानकारी देना चाहूँगा। जैसे कि छुआछूत महाराष्ट्र में या तमिलनाडु में 1925 के बाद से जोर पकड़ने लगी थी, ब्राह्मणवाद पनपने लगा था, यही सब बिहार में भी बड़े पैमाने पे हो रहा था। जहाँ पे उच्च वर्णीय ठाकुर या ब्राह्मण का 10 साल का लड़का भी अगर घर के सामने से एससी के गुजरता है तो उसको खटिया पे से खड़े होना पड़ता था। यह स्थिति 1990 के दशक में भी वहाँ पर थी। और हम सभी पिछड़ा वर्ग, दबे कुचले वर्गों को लालू जी का आभारी होना चाहिए कि उन्होंने जाति व्यवस्था के खिलाफ जो काम किया है वहाँ पे, और आज सर ऊंचा करके देखने की जो वहाँ पे आज दलितों को, एससी वर्गों को, अपने को वहाँ पे मान सम्मान उन्होंने दिलाया है, उसके लिए हम लालू जी का आभार इस मंच से मैं प्रकट करता हूँ। I want to insist on certain aspects of his life that are rather less known, to shed light on the immense courage that the man had, the courage with which he spoke rather unpopular. Whatever, if you think what were the popular passions of 20th century Madras, Periyar attacked all of those passions. Let it be religion, nationalism, caste, patriarchy, regional pride, hero worship. All of these passions, Periyar took it upon himself to demolish each and every passion like this. The question is, how did he get away with this? How was he able to say all of these radical thoughts and also be accepted as the great scion of Dravidian politics? The answer is the great integrity and a lifelong service that he performed for the state for almost 6 decades. The first incident I want to talk about is a speech that Periyar delivers in the coastal town of Nagapattinam, where he's talking about this is in 1931, where he's talking about the kind of opposition that he has faced in the recent years. He particularly talks about his latest visit to Madurai, where over 40 graffitis are painted on the walls where Periyar was supposed to visit. And they had lines such as, Donkey Ramasamy is a dead man. Ramasamy is an enemy to nationalism. Will Ramasamy marry his daughter off to a pariah? Referring to a Dalit caste in Tamil Nadu. Periyar could have ignored all of this, but he starts talking about this speech by referring to these graffitis and straightforwardly addressing each and every claim that has been written on the walls of the place. So firstly, he's saying, I'm extremely delighted that this is the reception that I have got, because my project is not to make Ramasamy into a Mahatma, an incomparable divine man who is worshipped by superstitious people. That is not what I want. My project is to uproot this culture of uncritical worship. The fact that you are questioning me is already a success to me. And secondly, he says, look at the fate that has fallen upon people who have been considered Mahatmas and saints. Just because Gandhi is considered as a Mahatma, the dangers and losses that his actions have caused have not been realized by the people. Just because Bhagavad Gita is considered as the word of the God,
the degradation and the contradiction that this text has brought among our people is not being realized by our people. Now that I am considered as a common man and I am criticized, that gives me hope that I am actually creating some impact in this society, and I will not be used for uncritical means. And he's saying, he's responding to these abuses. Firstly, he says, if I am the sort of the man who would respond to praises such as Mahatma Periyar would live for 100 years, or that Ramasami's wife is a paragon of chastity, if these are praises that would make me happy, then these abuses would make me sad. But as I am the sort of the person who would be unmoved by such praise, I am not affected by such criticism either. And then he is responding to say that there is a question that is asked here on the wall, which asks, will Ramasamy marry his daughter off to a pariah man? This is a hypothetical question. Periyar could have directly responded to it by saying, of course I would. But he does not say that. He says that the person who asks this question is either insincere or ignorant, because the entire movement that I am leading is to abolish the right of a man, even if he is a father, to give away a woman to another man as a gift, as if she is a thing. Therefore, my aim is to create a society where we can create a situation where a woman can choose for herself a cohabitational arrangement with anyone she likes. So of course, I am not going to give my daughter away to any man, because that is not my aim. And to the allegation that Periyar wants to make all castes one, and that Periyar is an enemy to nationalism, Periyar responds by saying that these are indeed true. I do want to make all castes one. Because what is the justification for there being thousands of castes? There is no justification, and humanity should indeed be one caste. So I do want to make all castes once, and I'm not going to defend myself against this allegation. And then he says, it is only natural that someone who is opposed to God, someone who is opposed to religion, is also going to be opposed to nationalism. He says that even though it can be argued that I am against all kinds of nationalism, I am particularly against Gandhi and Congress's brand of nationalism. He says, what are the enemies of our freedom? Yes, the horrible British rule might be one enemy of freedom. But what are the more entrenched enemies of freedom? Irrationality, superstition, caste division, communalism. These are the real enemies to freedom in our society. If a nationalism seeks to destroy the foreign rule, but only to make these more entrenched enemies of freedom, more entrenched, even more entrenched in our society, of course I cannot support such nationalism. Of course I have to work to destroy this nationalism. And therefore I have taken this job upon myself to destroy this nationalism. I am indeed an enemy to nationalism, he says. खरं तर पेरियार स्वामीच का, मगाशी वाकेकर साहेब म्हणाले. तुम्हाला एक गोष्ट मात्र मी या ठिकाणी आवर्जून सांगेन की या महाराष्ट्राची जी अस्मिता आहे, छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव घेतलं की तुमच्या अंगातलं रक्त सळसळतं. तसंच ज्या वेळेला पेरियार स्वामी हे नाव घेतलं जातं, त्यावेळेला अखंड देशाचं रक्त देखील तेवढ्याच स्पीडने सळसळतं. हे तुम्हाला आम्ही आज ठिकाणी सांगतो. याचं कारण आणि याचा नमुना खाली उभे असलेले पोलीस आणि RSSची लोक जी बाहेर या प्रांगणाच्या बाहेर कानाकोपऱ्यामध्ये झुडपामध्ये लपलेली आहेत. ती फक्त यासाठी लपलेली आहेत की जर सरकारने बजावलेल्या, कलेक्टरने बजावलेल्या, पोलिसाच्या अधीक्षकाने बजावलेल्या नोटिसाचं उल्लंघन करून जर वाकेकर पेरियार स्वामी यांच्या पुतळ्याचं अनावरण करणार असतील, तर त्या झुडपामध्ये लपलेले, त्या ठिकाणी कानाकोपऱ्यामध्ये लपलेले RSSचे चट्टे बट्टे इकडे येऊन निषेध नोंदवतील. म्हणजे रक्त सळसळतं की नाही सळसळतं? सळसळतं ना. त्यांचं नाव आहे पेरियार स्वामी. खरं तर एक अजून वैशिष्ट्य आहे की पेरियार स्वामी यांचं नाव घेऊन रक्त सळसळतं. पण मला आठवतंय मंत्री महोदय जी कि काशी में एक घटना हुई थी, मैंने पढ़ी है उस घटना के बारे में कि जब पेरियार स्वामी जी वहां पर गए थे और जब उनको भूख लगी थी, और भूख लगने के बाद में जब वो वहाँ पे जो अन्न छत्र होते हैं वो ढूंढ रहे थे, तो वहाँ पे एक अन्न छत्र जो था, उस अन्न छत्र में जाने की उन्होंने कोशिश की थी, लेकिन वो सिर्फ ब्राह्मण वर्ग के लोगों के लिए था. तब इन्होंने भी अपने आप को जो है उस वक्त उस पहराव से कि भाई मैं भी इस समय
इस वक्त में भूखा हूं और मैं अपने पेट की आग बुझाने के लिए उस अन्न छत्र में जाना चाहता हूं, तो अब उनकी जो चेहरे पे उनकी जो मूछें हैं, उन मूछों को देखकर उनको उस अन्न छत्र से बाहर किया गया कि ये ब्राह्मण नहीं है। तो पेरियार जी की जो मूछें थी, वो मूछें भी उनका दरारा था, उनका डर था, उनका खौफ था। ये तालियां उनके लिए बजनी चाहिए। ये विचारों की लड़ाई है। अभी देवरे साहब ने भी जिक्र किया कि जब हमारे महाराष्ट्र में छत्रपति शिवाजी महाराज से लेकर डॉक्टर बाबा साहब अंबेडकर जी के पुतले के साथ में अगर कोई विटंबना करने की कोशिश करता है तो हम आंदोलन करते हैं, हम हिंसा का इस्तेमाल करते हैं, हम आंदोलन करते हैं वगैरह वगैरह। लेकिन एक बात याद रखिएगा, उन्होंने कहा कि जब वहां पर यह बात हुई, घटना हुई, तब 50 लोग आगे बढ़े, एक चौक में खड़े रहे और जो भी इस घटना के पीछे जिम्मेदार था उनके साथ में जो कुछ किया, जो कुछ बया हुआ, उसके बाद किसी की हिम्मत नहीं हुई पेरियार स्वामी जी के पुतले को हाथ लगाने की। तो मैं आपको आज तो इस पुतले का अनावरण करने के लिए हम आए थे। मैं खुद महाराष्ट्र में आदरणीय शरद चंद्र पवार साहब के विचारों की गाथा लेकर, शिव फुले शाह अम्बेडकर के विचारों की गाथा लेकर मैं महाराष्ट्र में घूमता हूं। महाराष्ट्र में ओबीसी, अदर बैकवर्ड क्लास ओरिजिनल भारतीय कम्युनिटी, इसके स्टेट्स का मैं प्रेसिडेंट हूं। मैं आई बिलोंग्स टू दिस कम्युनिटी। बट मेरा कहना यह है कि आज के बाद में वाकेकर साहब जब कभी भी इस पुतले का अनावरण करेंगे, उनकी जिम्मेदारी यहां पे खत्म होती है और आप सब यहां पर जो खड़े हैं मौजूद है, आपकी जिम्मेदारी शुरू होती है। आपकी जिम्मेदारी क्या रहेगी? आपकी जिम्मेदारी यह रहेगी कि आपको इस पुतले का संरक्षण करना है। इस पुतले की आन बान शान आपके हाथों में रहेगी, जो आप देखोगे, क्योंकि यह जिम्मेदारी रहेगी। क्योंकि आज इस झाड़ी झुड़पों में, उस कोने में, उस मोहल्ले के उस सड़क के किनारे पे जो लोग छुप के बैठे हुए हैं, वो सिर्फ इसीलिए छुप के बैठे हैं कि मौका मिलते ही, मौका फर्ज देखते ही इस पेरियार स्वामी के पुतले के ऊपर टूट पड़े और फिर से एक बार दिखा दे कि आरएसएस, राष्ट्रीय स्वराज संगठन जो है वो जीत गई। फिर से एक बार मनुवाद जीत गया। अगर इस मनुवाद को तोड़ना है तो सिर्फ विचारों से नहीं चलेगा, आपको अब मैदान में उतरना भी पड़ेगा, जो वाकेकर जी ने किया है। हाँ, उतरना भी पड़ेगा, क्योंकि ये लड़ाई सिर्फ वाकेकर जी की नहीं है। जब पेरियार स्वामी जी का पुतला यहां पर अनावरण होने जा रहा है, इस बात की उन्होंने मुझे इस बात की स्पष्टोक्ति की और उन्होंने कहा कि मैंने जितेंद्र अवार साहब से भी इस बारे में कहा हुआ है करके। तो अवार साहब ने कहा कि जब पेरियार स्वामी जी का पुतला अब यहां पर आ रहा है, मतलब अब क्रांति इस महाराष्ट्र में भी आपको दिखाई देगी, बिल्कुल दिखाई देगी। क्योंकि इस क्रांति में छत्रपति शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपति शाहू महाराज, डॉक्टर बाबा साहब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, अहिल्या देवी होलकर, साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे, इनके विचारों की ताकत भी उतनी ही मजबूती से इस मिट्टी में है। मंत्री जी, मैं आपसे बताना चाहूंगा कि जब मनीष सिसोदिया साहब जब वो अंदर थे, मैं आपसे ये कहना चाहूंगा, जब अरविंद केजरीवाल साहब भिवंडी में थाने में आए थे, साथ में संजय सिंह भैया भी थे, तब ये बात हुई थी कि उन्होंने कहा था कि मैं जेल में सिर्फ इसलिए हूं कि ये लोग मेरे से डरते नहीं, ये लोग जनता से डरते हैं, जनता की ताकत से और विचारों से डरते हैं, ये लोग डॉक्टर बाबा साहब आंबेडकर के विचारों से डरते हैं, इसलिए मैं जेल में हूं। ये अरविंद केजरीवाल जी ने कहा था, यह उन्होंने कहा था। इनकी हिम्मत नहीं है, इनकी हिम्मत नहीं है। नुसत्या गर्जना करून भागणार नाही आपल्याला, हे लक्षात घ्या। कारण मी आता हिशोब लावत होतो, 2029 मध्ये पेरियारांच्या जन्माला 150 वर्ष होणार आहेत। जो सत्यशोधक समाज राष्ट्रपिता ज्योतिबा फुल्यांनी स्थापन केला, त्याला आता 1873 मध्ये झालं ना, तर किती वर्ष झाली त्याला? आता त्यालाही 151 वर्ष, 150 वर्ष मागच्या वर्षी झाली। आणि 1927 ला मनुस्मृती जाळण्याची जी प्रक्रिया बाबासाहेबांनी केली, तिलाही 100 वर्ष झाली। आणि अशा सिच्युएशन मध्ये आता आपण आहोत। आणि मग अशा सिच्युएशन मध्ये वाकेकरांनी नुसता पुतळा आणला तरीही ब्राह्मणवादी हादरले। जर 1927 ला वायकोमला जसे गेले पेरियार, तसे जर महाडला आले असते तर काय झालं असतं, हे लक्षात घ्या। पण पेरियारांचा पुतळा बनवून जरी ब्राह्मणवाद्यांच्या मनात धडकी भरवली असेल, तरी आंबेडकरवाद्यांच्या समोर काही प्रश्न या पुतळ्याच्या निमित्ताने वाकेकर तुम्ही उभे केले आहेत। धन्यवाद तुमचं।
धन्यवाद यासाठी देतो की आपण पटकन सामाजिकतेकडून राजकीयतेकडे चालले जातो. पेरियार असा माणूस होता, राजकीयतेकडून सामाजिकतेकडे गेला, हे लक्षात घ्या. आणि हेच त्या माणसाचं वैशिष्ट्य होतं. जस्टिस पार्टी नंतर आत्मसन्मानाच्या चळवळीची संघर्ष समिती उभी करणारा हा माणूस एक नॉन पॉलिटिकल ऑर्गनायझेशन देशामध्ये उभं करतो. ते कशासाठी? ते यासाठी मी ती गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो, 2-3 मिनिटं घेईल, की त्याच्यामध्ये काय म्हणतात. म्हणजे मी आणि देवरे सर आहे ना, धुळ्यात राहतो. आम्ही दोघं धुळ्याचे आहोत. आणि धुळ्याला असं म्हणतात दक्षिणेचा दरवाजा आहे. आम्ही त्या दरवाज्यावर आहोत. औरंगाबाद थोडंसंच पुढे आहे आणि पेरियार इकडे येऊन गेले पुतळ्याच्या माध्यमातून. मी कायम सांगतो, काही लोकांना फार असा इतका कॉन्फिडन्स आहे की सामाजिक क्रांती उत्तरेत होईल. नाही, सामाजिक क्रांती दक्षिणेकडून उत्तरेत होईल. सामाजिक क्रांती दक्षिणेकडून उत्तरेकडे होईल. उत्तरेतला गोंधळ चाललाय आता. आणि त्यामुळे पेरियारांचं जे राजकारण सामाजिकतेकडं म्हणजे पेरियार जे सामाजिकतेकडे आले, ते का आले? त्यांनी स्पष्टपणे, अतिशय स्पष्टपणे 4 गोष्टी सांगितल्या. पहिली गोष्ट सांगितली देव, दुसरी गोष्ट सांगितली धर्म, तिसरी गोष्ट सांगितली ब्राह्मणी शास्त्रे आणि चौथी गोष्ट सांगितली ब्राह्मण. या चौघांना गायब केल्याशिवाय जात नाहीशी होणार नाही. व यापैकी एक जरी राहिला तरी जात संपुष्टात येणार नाही, असं न कंटाळता. आजकाल ब्राह्मणवादावर बोलायला आपले लोकही लय कंटाळलेत. आता काय लावलं यार तुम्ही, बामसेपचे लोक 50 वर्षापासून ब्राह्मणवाद करत आहेत. पेरियार 94-95 वर्ष जगले आणि आपल्या मताशी न कंटाळता ठामपणे थांबले. म्हणून आज दक्षिणेचं राजकारण, जसं देवरे सर सांगतात, दक्षिणेचं राजकारण ते जसं फिरवतील तसं फिरताय. महाराष्ट्रात कुणी फडणवीस मागच्या सत्यशोधक्यांना फिरवतोय आत्ता, हे लक्षात घ्या. मी तर म्हणतो तुम्ही पवार साहेबांना बोलावलं पाहिजे होतं इथे. हा, गोची झाली असती, मी विरोधात नाही आहे त्यांच्या. पण सत्यशोधकी चळवळ ज्यांच्या हातात असायला पाहिजे होती आणि या राजकारणाची दिशा कायम राष्ट्रपिता ज्योतिराव फुल्यांच्या दिशेनं गेली असती तर निश्चितपणे या देशात 2-3 ब्राह्मण मुख्यमंत्री झाले नसते. त्यामुळे राजकारणाचा पाया समाजकारण आहे मित्र हो, हे समजून घ्या. राजकारण करणाऱ्यांनीही या गोष्टीकडे लक्ष देऊन दिलं पाहिजे. नाही तर नाही राजकीय बदलाव करो, ये कर, असा होईल का? इतक्या उत्साहवर्धक वातावरणामध्ये इतक्या लांबून आलेले पाहुण्या आणि यांच्या उपस्थितीमध्ये पुतळ्याचं उद्घाटन होणार होतं. मलाही म्हणजे हे वाकेकरांचे भाषणानंतरच कळालं की काही हर्डल्स आलेले आहेत. तर हे खरं म्हणजे खूप चुकीचं झालेलं आहे. या महाराष्ट्रामध्ये आपण पूर्वीपासून म्हणतो फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, परंतु तो आता राहिलेला नाही. हा महाराष्ट्र खरोखरच मगाशी सांगितल्याप्रमाणे पेशवाईच्या हातामध्ये गेलेला आहे. पेरियार रामस्वामीवर मी जवळजवळ 1995 पासून लिहित आलेलो आहे. आजपर्यंत जवळपास माझी 8 पुस्तकं पेरियारवर प्रकाशित झालेली आहेत. आणि मी सातत्यानं वर्तमानपत्रातून पुन्हा पेरियारच्या चळवळीवर, तिथल्या प्राप्त परिस्थिती, तामिळनाडूची तिथली चळवळ, या चळवळीवर मी सातत्याने लिहित असतो. मगाशी एक मुद्दा उपस्थित केला होता की तामिळनाडूमधल्या मंदिरामध्ये पुजाऱ्यांची भरती केली जाते. मित्रो, हा मुद्दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ॲनिहिलेशन ऑफ कास्ट जेव्हा पुस्तक लिहिलं
त्या पुस्तकामध्ये बाबासाहेबांनी हे क्लिअर कट लिहिलेलं होतं की या देशामधला पुजारी जो आहे, या पुजाऱ्याची जातीपाती न बघता रिक्रुटमेंट झाली पाहिजे आणि ती रिक्रुटमेंट करत असताना त्याच्याकडं फक्त एक सनद असली पाहिजे, त्याला एक काही त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं असलं पाहिजे, एवढ्या अटीवर त्याची रिक्रुटमेंट करायला हवी. हे ॲन्युलेशन ऑफ कास्टमध्ये 1935-36 मध्ये बाबासाहेबांनी लिहिलेलं, त्याचं इम्प्लिमेंटेशन आज आपण केवळ भारतातल्या तामिळनाडू राज्यामध्ये इम्प्लिमेंटेशन झालेलं पाहतो आपण. म्हणजे स्टॅलिन आता मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा त्या ठिकाणी पुजाऱ्यांची जातपात न बघता किंवा ब्राह्मणांना त्या पुजारी या पदापासून बाजूला करून त्यांनी त्या ठिकाणी भरती केलेली आहे. आणि यासाठी तो लढा पेरियारपासून चालत आलेला होता. पेरियारनी तो मुद्दा उचलला, त्यानंतर तिथे झालेल्या सर्व मुख्यमंत्र्यांनी उचलला आणि शेवटी त्यांना यश आता स्टॅलिनच्या कार्यकाळामध्ये आलेलं आहे. या सगळ्या गोष्टी पेरियारच्या चळवळीपासून आपण पाहत आहोत. पेरियारनी खरं म्हणजे वायकोम सत्याग्रह करून या देशामधला जातीयवाद संपला पाहिजे, जाती संपल्या पाहिजे, हा एक म्हणजे वायकोम सत्याग्रहापासून त्यांनी या ठिकाणी सांगत आलेले आहेत. कास्ट इरॅडिकेशन हा तर त्यांचा सगळ्यात आधीपासूनचा मुद्दा होता. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली ती म्हणजे स्त्रिया आणि पुरुष या दोन्हीमध्ये कुठलाही फरक करता कामा नये. स्त्रियांवर त्यांनी खूप लिहिलं म्हणून त्यांना फेमिनिस्ट म्हणलं जाते. आणि स्त्रियांवर सुद्धा त्यांनी काही जबाबदाऱ्या टाकल्या. त्यांनी सांगितलं की तुम्ही पुरुषासमोर एकदम तलम कपडे घालून त्यांच्या समोर पेश न होता तुम्ही पुरुषासारखे कपडे घाला. हा मुद्दा पेरियारने सांगितलेला त्यावेळेस. म्हणजे इतका स्त्रियांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन समानतेचा होता. अशा अनेक गोष्टी पेरियारनी सगळ्यात अगोदर फॅमिली प्लॅनिंगबद्दल पेरियारची भाषणं आहेत. त्याच्यानंतर कास्ट इरॅडिकेशनसाठी पेरियार यांची भाषणं आहेत. या सर्व भाषणांचा मी मराठीमध्ये अनुवाद इथल्या महाराष्ट्रातल्या लोकांना समजावं म्हणून मी मराठीत त्याचा अनुवाद बऱ्याचशी पेरियारची मॅक्झिमम भाषणं मी मराठीत अनुवाद केलेली आहेत. आणि मगाशी आणखी एक मुद्दा उपस्थित झाला जो रिझर्वेशनचा. तर पेरियार आणि त्यांचं मद्रासमधलं सुरुवातीचं जे राजकारण होतं, आता सांगितल्याप्रमाणे पेरियार खरोखरच राजकारणातून समाजकारणात आले. म्हणजे काँग्रेस सोडल्यानंतर त्यांनी द्रविड कळघम ही जी संघटना स्थापन केली, सोशल ऑर्गनायझेशन, ही सोशल ऑर्गनायझेशन आज सुद्धा तेवढ्याच ताकदीनं त्या ठिकाणी उभी आहे. आणि या द्रविड कळघममधून नंतर अण्णा दुराई हे त्यातून फुटल्यानंतर त्यांनी DMK स्थापन केली. आणि त्याच्यामधून पुन्हा नंतर MGRनी त्या ठिकाणी AIDMK स्थापन केली. आज आपण पाहत आहोत पेरियारची द्रविड कळघम ही बूस्टर आहे त्या ठिकाणी. म्हणजे त्या राज्यामध्ये एकतर DMKची सत्ता असते किंवा AIDMKची सत्ता असते. तर ह्या दोन्ही संघटना पेरियारच्या विचारधारेवर चाललेल्या आहेत. जरी पेरियारची संघटना सामाजिक असली, पहिलं मंत्रिमंडळ मगाशी उल्लेख केला मला वाटतं ओझरता, पहिलं मंत्रिमंडळ जे अण्णादुराईंनी केलं, अण्णादुराईंचं त्यांचं थोडंसं मतभेद झाल्यानंतर बाजूला फुटल्यानंतर त्यांनी जे राजकारणात आल्यानंतर निवडून आले त्यांचं पक्ष, पहिलं मंत्रिमंडळ जेव्हा झालं तेव्हा पेरियारला भेटायला गेले आणि सांगितलं दिस इज गिफ्ट टू युअर बर्थडे, दिस इज नॉन ब्राह्मीण गव्हर्नमेंट, एंटायर गव्हर्नमेंट वॉज नॉन ब्राह्मीण आणि दिस इज दी गिफ्ट टू युअर बर्थडे असं त्या ठिकाणी सांगितलं गेलं. आणि तेव्हापासून जे आजपर्यंत आपण पाहतो त्या ठिकाणी DMK किंवा AIDMK म्हणजे पेरियारच्या विचारधारेचाच पक्ष त्या ठिकाणी सत्तेवर असतो. हा संदेश आपल्या महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी चळवळीने घ्यायला पाहिजे. त्याचं कारण असं, या महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकरांसारखा महामानव इथं राजकीय धडे किंवा राजकीय बाळकडू आपल्याला जेवढं मिळालं तेवढं इतर राज्यात कुणालाच मिळालं नाही. इवन पेरियारची चळवळ बाबासाहेबांना प्रो होती किंवा बाबासाहेबांची या प्रत्येक चळवळीवर पेरियार
यांचं भाष्य असायचं किंवा समर्थन असायचं. बाबासाहेबांचं सुद्धा त्यांच्या ॲक्टिव्हिटीला समर्थन असायचं. तुम्हाला माहीत असेल ॲनिलेशन ऑफ अ कास्ट हे जे पुस्तक होतं पेरियारनी त्यांच्या कुडी आरसू या वर्तमानपत्रात क्रमशः संपूर्ण पुस्तक छापलेलं होतं. सबसे पहले तो मैं पेरियार ललई सिंह यादव जी की जयंती पर आप सबको शुभकामनाएं देता हूं. आज मंच पे आसीन हमारे बड़े भाई थोल थिरुमावलमन जी और अन्य सभी साथियों, सवाल ये है कि ब्राह्मणवाद अपने ज्ञान की वजह से सफल नहीं है. ब्राह्मणवाद अपने ज्ञान की वजह से सफल नहीं है, बल्कि बहुजनों की अज्ञानता की वजह से सफल है. जाने अनजाने में हम लोग गलती पे गलती करते जा रहे हैं. आपको पता होना चाहिए मनुस्मृति के द्वारा अछूतों और शूद्रों, अगर आज की भाषा में बात करूं, अनुसूचित जाति जनजाति और पिछड़े वर्गों को हजारों साल तक पढ़ने लिखने पर धार्मिक बंदिश थी, व्यापार करने पर धार्मिक बंदिश थी, संपत्ति रखने पर धार्मिक बंदिश थी, जिसकी वजह से बहुजन समाज के लोग यानी SC ST OBC के लोग पिछड़ गए. अनफॉर्चुनेटली लोग अन्याय के खिलाफ कोर्ट का शरण लेते हैं, लेकिन कोर्ट के अंदर भी, जैसा मेरे साथी ने पेरियार रामास्वामी नायकर जी के बारे में बताया, जब उनको कंटेम्प्ट ऑफ कोर्ट का नोटिस इशू हुआ, उन्होंने माफी नहीं मांगी और उन्होंने सीधा सीधा जवाब देने की बजाय उन्होंने कहा कि ब्राह्मण जजों के अंदर न्यायिक चरित्र नहीं है. जिस तरह के शब्द उन्होंने एक OBC या दलित कलेक्टर के बारे में बोले हैं, इस तरह के कठोर शब्द उन्होंने कभी किसी ब्राह्मण अधिकारी के बारे में तो नहीं बोले. यानी कि सवाल जज का नहीं है, सवाल मानसिकता का है. जज भी तो इंसान है ना, और इंसान है भारत में तो वो ब्राह्मण भी है, बनिया भी है, क्षत्रिय भी है. तो वो जो मानसिकता लेके पैदा हुआ, जो माँ बाप से सीखा, पड़ोस से सीखा, समाज से सीखा, वो मनुवादी सोच के साथ पैदा होता है, मनुवादी सोच के साथ बड़ा होता है. तो जज बन जाने का मतलब ये तो नहीं है कि वो उसके मन से वो मनुवादी सोच भी निकल जाए. इसका जीता जागता उदाहरण मैं आपके सामने रखता हूं. आजाद भारत में काका कालेलकर आयोग बना OBC के लिए, उसकी रिपोर्ट आई और वो दबा दी गई. 1978 में प्रोफेसर BP मंडल जी के नेतृत्व में फिर से OBC के लिए रिजर्वेशन के लिए कमीशन बना, उसकी रिपोर्ट आई, वो रिपोर्ट भी दबा दी. 1989 में VP सिंह जी की सरकार बनी जनता दल की, तो 7 अगस्त 1990 को OBC के लिए मंडल कमीशन की सिफारिशें लागू करने की घोषणा कर दी. पूरे देश में मनुवादियों ने पूरा सार्वजनिक संपत्ति को आग लगा दी, हड़ताल कर दी, कॉलेज बंद करा दिए, बसों में आग लगा दी. उसके बाद कोर्ट चले गए. कोर्ट में जाते ही सुप्रीम कोर्ट ने तुरंत स्टे दे दिया. इंदिरा साहनी वर्सेस यूनियन ऑफ इंडिया के नाम से वो केस था. 2 साल बाद 92 में जजमेंट आया, लेकिन जजमेंट आने के बाद नोटिफिकेशन निकालने में 1 साल लगा.
और 93 में नोटिफिकेशन हुआ और उसके बाद मंडल कमीशन की सिफारिश से लागू हुई, ओबीसी को रिजर्वेशन मिलना शुरू हुआ। लेकिन देश के यूनिवर्सिटीज के अंदर 2007 में मिला। क्यों 2007 में क्यों मिला? पहले क्यों नहीं दिया भाई? यानी वो लोग सुप्रीम कोर्ट को भी नहीं मानते, वो अपने मर्जी से, अपने तरीके से, अपनी सहूलियत के हिसाब से कोर्ट की जजमेंट को लागू करते हैं। लेकिन मजे की बात देखिए, रिजर्वेशन का आधार आर्टिकल 15(4), 16(4) ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन में, उसमें क्लियर लिखा है, दोज आर सोशली एंड एजुकेशनली बैकवर्ड क्लासेस, दे आर एंटाइटल्ड टू गेट बेनिफिट ऑफ रिजर्वेशन। यानी सामाजिक व शैक्षणिक पिछड़ापन प्रतिनिधित्व का आधार है, आर्थिक आधार नहीं है। लेकिन उसमें क्रीमी लेयर लगा दिया। ओबीसी को रिजर्वेशन मिलने में 44 साल लगे। लेकिन जब इस मोदी जी की सरकार ने जनरल कैटेगरी को गरीबी के नाम पर 10% रिजर्वेशन दिया, तो उसका आधार ना तो शैक्षणिक था, ना सामाजिक पिछड़ापन था, और आर्थिक आधार का भी एक आप तमाशा देखिए। ओबीसी की जनसंख्या है 52% कम से कम। जो लास्ट जो जनगणना हुई थी ओबीसी की, उस वक्त का डाटा है, लेटेस्ट तो जनगणना हुई नहीं ओबीसी की। 31 की जनगणना थी जिसमें 52% ओबीसी था, और 52% को 27% मिला। तो न्याय कहां हुआ? लेकिन ईडब्ल्यूएस में कितना जबरदस्त मजाक हुआ, इसका विश्लेषण शायद आपने किया नहीं होगा। ईडब्ल्यूएस के आरक्षण में अनुसूचित जाति, जनजाति, पिछड़े वर्ग के लोग अप्लाई नहीं कर सकते। पता आपको नहीं? तो ये किन लोगों के लिए है? ये अदर देन एससी, एसटी, ओबीसी के लिए है। यानी इसमें ईसाई भी कर सकता है, गरीब ईसाई, गरीब मुस्लिम भी कर सकता है, और गरीब जनरल कैटेगरी का भी कर सकता है। तो इस बात का कोई डाटा तो था नहीं कि गरीब ईसाई, गरीब मुस्लिम और गरीब स्वर्ण की टोटल जनसंख्या कितनी है। इसके लिए कोई कमीशन भी नहीं बैठा, कोई स्टडी भी नहीं हुई। बिना किसी स्टडी के, बिना किसी कमीशन के, बिना किसी डाटा के गरीबी के नाम पर 10% दिया किसको? मैंने इसका विश्लेषण किया, मैं आपको बता रहा हूं। अभी आपने शायद पहले पता नहीं सुना होगा, नहीं सुना, मुझे लगता है नहीं सुना होगा। ईसाइयों में अगर उसकी जनसंख्या 1.5% के करीब है भारत में, तो उसमें मुश्किल से 0.5% गरीब होगा। मुस्लिम समाज का 90% पहले से ओबीसी में है, तो जो मुस्लिम ओबीसी में वो तो गरीबी वाले में आएगा नहीं 10% में। लेकिन जो 10% मुस्लिम है उसमें अमीर लोग बहुत हैं, चलो उसमें कुछ गरीब भी होंगे। तो टोटल मुस्लिम की जनसंख्या अगर भारत के अंदर अगर लगभग 14% है, तो 14% में अपर कास्ट मुस्लिम होंगे 2%, और 2% में ज्यादा से ज्यादा 1% गरीब हो सकता है। तो मुस्लिम गरीब और क्रिश्चियन गरीब जोड़ लो तो हो गया 1.5%। अब आ जाओ जनरल कैटेगरी। जनरल कैटेगरी की पूरे भारत में जनसंख्या लगभग 10% है। उस 10% में गरीब ज्यादा से ज्यादा होगा 3%, बाकी तो नहीं है गरीब। तो 3% गरीब स्वर्ण, 1% गरीब मुस्लिम, 0.5% गरीब क्रिश्चियन, और मुश्किल से 0.25% गरीब सिख। अब इसको सारे को जोड़ लो,
तो 3 और 1 4, मतलब ये हो गया लगभग 5.25%, यानी 5.5% के आसपास लोगों को, 5.5% के आसपास लोगों को तो दे दिया 10%, बिना मांगे, वो भी बिना किसी सर्वे के, बिना कमीशन के। 5-5.5% को तो दे दिया 10%। काय आहे, रामस्वामी पेरियारचं एक मूलतत्व नो गॉड, निरीश्वरवाद, हे त्यांचं महत्त्वाचं तत्व आहे. त्यांनी काय म्हटलं आहे, ही हू इन्व्हेंटेड गॉड इज ए फूल. मूर्ख आहे तो. त्यानंतर त्यांनी असं म्हटलं आहे की जो देवाला मानतो तो लॉग ऑफ वूड आहे, लाकडी ठोकळा आहे, असे त्यांचे विचार आहेत. बंधूंनो, त्यांनी सांगितलं आहे देवाची निर्मिती कशी झाली. हे वादळ, वारा, वीज, चमका, जन्म, मृत्यू कसे होतात. माणसाला याचं अज्ञान होतं आणि मग त्याला असं वाटलं की बाबा कोणीतरी शक्ती असावी जे याचं सर्व हे चालवत आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं की अज्ञान हे ईश्वराचं मूळ आहे. आणि मग त्यांनी सांगितलं की बाबा हे कॉलरा, देवी, प्लेग, साथीच्या कसे गेले, हे वैज्ञानिक संशोधनामुळं गेले, लसीमुळं गेले. देवाचा काहीच संबंध नाही याच्यामध्ये. त्यामुळं देव नाकारा असं त्यांनी सांगितलं. डॉक्टर श्रीराम लागूही म्हणले की आता देवाला रिटायर करा. विज्ञान आता पर्याय आपल्याला उपलब्ध झालेला आहे, त्यामुळं देवाला नाकारा. वाकेकर साहेब, मी आपणाला सांगू इच्छितो, यांच्या पेरियार यांच्या पुतळ्याखाली त्यांचे विचार व्यक्त केलेले आहेत. जे काही ईश्वराबद्दल, धर्माबद्दल ते विचार व्यक्त केलेले आहेत. काही ब्राह्मण लोकांनी RSS प्रवृत्तीच्या मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली की हे विचार समाजविरोधी आहेत, धर्मविरोधी आहेत, त्यामुळे हे पुतळा काढून टाका आणि ते विचारही काढून टाका. आपणा सर्वांना सांगू इच्छितो, मद्रास उच्च न्यायालयाने म्हटलं की ते थोर समाजसुधारक, विचारवंत, रॅशनलिस्ट रामस्वामी पेरियार यांचे विचार आहेत आणि ते आम्ही कसे काय नष्ट करणार. त्यांनी ती याचिका फेटाळून लावली. वाकेकर साहेब, तुम्ही आता जे सांगितलं की पुतळा अनावरणासाठी पोलिसांनी परवानगी दिली नाही, मी आपल्याबरोबर येतो, मद्रास उच्च न्यायालयाचा निकाल त्यांना दाखवतो आणि बघतो कसे ते परवानगी देत नाहीत. परवानगी दिल्यावर थाटामाटात आपण पुतळ्याचं अनावरण करू. आणि या ठिकाणी मी सांगू इच्छितो, मी काही जणांना बोललो, वाकेकर साहेब आपणही आम्हाला सहकार्य द्या. नास्तिकांचा मेळावा आपण इथं घेणार आहोत. औरंगाबाद येथे, सांगलीला झालं, पुण्याला झालं, आता औरंगाबादला आपण घेणार आहोत. आणि त्यावेळेस तुमची फौज आमचं म्हणजे सर्वांचंच त्या मेळाव्याचं संरक्षण करील असं मला वाटतं. केवळ काय आहे, पेरियार यांचं कार्य फार अफाट आहे हो. त्यांनी पहिली जातीय जनगणना कोणी केली असेल तर पेरियारनी केलेली आहे. तामिळनाडूमध्ये पहिली जातीय जनगणना. आणि त्यांना आढळून आलं की जवळपास 80-85% OBC आहेत. आणि मग त्यांनी तो अन्नदुराई यांना सांगितलं की विधानसभेत ठराव पास करा आणि आरक्षण मिळवून द्या OBCंना 67%. तो ठराव विधानसभेने संमत केला आणि त्यावेळेस नरसिंहराव पंतप्रधान होते. विधानसभेने तो ठराव ते केंद्राकडे पाठवला आणि तो ठराव असा होता की 9th शेड्यूलमध्ये टाका. 9वा परिशिष्ट संविधानात असा आहे, त्यात तुम्ही काहीही कायदे करा, त्याला न्यायालयात आव्हान देता येत नाही, असं ते 9th शेड्यूल आहे. आता मराठा आरक्षण वगैरे मागणी करते आहो, ते 9th शेड्यूलमध्ये गेल्याशिवाय, घटना दुरुस्ती केल्याशिवाय हा जरांगे जरी मुख्यमंत्री झाला तरी आरक्षण मिळणार नाही, लक्षात घ्या.
तर हे असे सगळे कायदेशीर प्रश्न आहेत. आता देवरे साहेब म्हणाले सुप्रीम कोर्टाने ते फेटाळलं नाही शेड्यूल. तसं नाही आहे. सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली, आव्हान देण्यात आलं. सुप्रीम कोर्टाने स्टे दिलेला नाही आहे, हे लक्षात घ्या. ती याचिका अजून प्रलंबितच आहे आणि त्यामुळं तामिळनाडूचं 67% आरक्षण चालू आहे. आणि इथे जे अज्ञानी लोक म्हणतात की आम्हाला तामिळनाडूनी कसं दिलं, मग आम्हाला द्या 50%च्या वर. अरे तुमचं ते घोर अज्ञान आहे. तुम्हाला त्याचा इतिहास माहीत नाही, काही नाही. तर अशा प्रकारे बंधूंनो फार त्यांचं अफाट कार्य आहे. आणि केवळ निरीश्वरवाद नाही, अस्पृश्योद्धार आहे, जाती निर्मूलन आहे, हे सर्व त्यांनी कार्य केलेलं आहे. आणि तामिळनाडूला एक प्रकारचं म्हणजे काय आहे, रामस्वामी पेरियार आणि महात्मा फुले दोघेही फार थोर समाजसुधारक. रामस्वामी पेरियार हे फुल्यापेक्षा जहाल होते. तर ब्राह्मणवादाविरुद्ध त्यांनी खूप प्रचंड लढा दिला. आणि सध्या काय आहे, त्यांचंच कार्य चालू आहे. Due to some technical reasons and legal issues, it is postponed for a week. Anyhow, we are celebrating Tandai Periyar Lalai Singh here. This is first statue in Maharashtra. There are many statues, hundreds of statues of Periyar in Tamil Nadu, even in Delhi also. But out of Tamil Nadu, this is the first statue of Periyar installed by our brother Sunil Wakekar. I asked him, why you are installing Periyar statue here instead of other leaders hailed from Maharashtra, including Dr. B.R. Ambedkar? He replied, he is the only leader against Manusmriti in India. We have to appreciate him. We have to introduce him national level. Already our people knows about Dr. B.R. Ambedkar, Mahatma Phule, but Periyar must go to the grassroots level in our nation. This is his answer to me. Mr. Sunil replied, really, I am proud of Sunil Wakekar. Once again, I would like to appreciate and congratulate him for his achievement, for this event. I would like to express my sincere thanks to Sunil and Mr. Mukul for inviting me for this historic event. I have many programs in Tamil Nadu. Actually, I hesitated to attend this program, but Mr. Sunil and Mukul, both of them are insisting me to attend this event. I respect their feelings. I asked us again once another question. Why you have chosen me to attend this program? There are many more leaders of Periyar movement in Tamil Nadu. There are many more leaders. He replied that you are the leader from South India, bringing the ideologies of Periyar to the national level. I came to know about your contribution about Periyar and Ambedkar. Then only we have chosen you to come here to unveil the statue of Tandai Periyar. Once again, my dear brother, I express my gratitude
for this invitation to me. Periyar, this is a Tamil term, you know. It means great man, that's all. Periyar means great soul, great man, great people. In Hindi or in Sanskrit, Mahatma. The same word. Mahatma is in Tamil, Periyar. That's all. Mahatma is in Hindi or Sanskrit. I don't know whether it is Hindi or Sanskrit. Maha means Periyar, great. Atma means man or soul. So Mahatma translates into Tamil as Periyar. So Periyar is nickname of E.V. Ramaswamy. E.V. Ramaswamy is his original name. Our writer Bhimrao Sarvodaya mentioned in his speech who gave this nickname Periyar. In a women conference, Srimati Meenambal Swaraj gave this nickname to E.V. Ramaswamy as Periyar. So now the name Periyar, well known to the world. Everyone knows about Periyar. What is his contribution? That is very important. Before that, I would share my views about Periyar and Ambedkar. Sunil told me that police rejected permission because of some complaint that Periyar is anti-Ambedkarite, like that. Periyar burnt constitution, so he is against Ambedkar. Why are you unveiling this statue in Maharashtra? Like that, complaints. It is not true. I can say that the only leader from South India who supported Dr. B.R. Ambedkar in his lifetime, the only leader from South India, Tandai Periyar, supported like anything Baba Sahib Dr. Ambedkar. He never criticized Baba Sahib Ambedkar in his lifetime. He never. He published in his daily newspaper the speeches of Dr. B.R. Ambedkar in the early days, 1930s, 1940s. Tandai Periyar went to Myanmar, that is Burma, and met Baba Sahib Dr. Ambedkar. Both of them discussed about our nation and our emancipation of the people who are suffering a lot in the name of caste and religion. So Ambedkar and Periyar, very thickest friends. There are many differences between them, but there are many more similarities between them. Baba Sahib Dr. Ambedkar focused mainly on annihilation of caste through parliamentary democracy, through constitutional means. He wants to eradicate or annihilate the caste system through constitutional means. This is Ambedkar view. But Tandai Periyar or Baba Sahib Periyar, Baba Sahib means Tandai, father. Baba Sahib Periyar wanted to annihilate the caste, but not through the constitutional means, not through the parliamentary democracy, through revolutionary approach. This is the difference between Periyar and Ambedkar. He didn't have faith in the parliamentary system.
That's what he burnt the constitution, even it is drafted by Dr. B.R. Ambedkar. He never have faith in constitutional system here, Periyar. He is fully radical and revolutionary leader. He has no faith in this parliamentary democracy, so that he didn't involve in the electoral politics. He didn't try to get any post in the name of caste or community in this political arena. Who? Tandai Periyar. There were many opportunities to become Chief Minister of Tamil Nadu or to become any ministership in the center. He had many opportunities, but he rejected everything. But Ambedkar had faith in this parliamentary democracy. He wrote this constitution. He was in the ministry also. So he had faith in this constitution because he made it. So this is the difference between Periyar and Ambedkar. Regarding religion, Tandai Periyar rejected all kinds of religion, not only Hinduism. He rejected all religion. But Baba Saheb Ambedkar embraced Buddhism. So this is the difference between Periyar and Ambedkar. But he is interpreting Buddhism is differently, not like other leaders. Buddhism is not a religion, it is a way of life. It is talking about liberty, equality, and fraternity. It is not talking about God and worshipping. Buddhism is not for God. It is not talking about God or goddesses or worshipping or temple or any rituals. This is the perception of Baba Saheb Ambedkar regarding Buddhism. That is entirely different. That's what he named Navayana, what he is following Buddhism. There are many factions in Buddhism. Hinayana, Mahayana, Zen Buddhism, like that. He didn't follow these kind of religions, this kind of Buddhism. He made a new path, that is Navayana, new path. New path. It means Navayana, Navayana Buddhism. So Ambedkar has faith in religion like Buddhism, but Periyar has no faith even in Buddhism. This is the main difference. There is no any other differences between them. Anti-Brahminism, both of them the same way, same stand. Anti-Brahmins dominance. They never propaganda against Brahmins as head politics. This is not head politics. Hindutva is a head politics against minorities in our nation. BJP and RSS are doing head politics against minorities. Aversion against Muslims and Christians and other religious minorities. This is nothing but Hindutva, propounded by RSS leaders. But Periyar, Ambedkar fought against anti-Brahmin dominance in our society. आतापर्यंत आम्ही जे आंबेडकरवादी म्हणून एक बघत आलेलो आहे, परंतु त्यांचे एक विश्लेषण मला फार आवडलेलं आहे. पेरियार आणि आंबेडकराचं ॲनिहिलेशन ऑफ कास्ट जे त्यांनी मांडणी केली आहे ते अत्यंत ब्रेनस्टॉर्मिंग राहिलेली आहे. त्यानंतर माननीय मंत्री स्वामी प्रसाद मौर्य
हे काही कारणास्तव येऊ शकलेले नाही, परंतु त्यांचं सुद्धा आभार व्यक्त करणे या समितीचं काम आहे. त्यानंतर मंत्री राजेंद्र पाल गौतम आम आदमी पार्टीचे आमदार यांनी सुद्धा उत्तरेच्या संदर्भात फुले आंबेडकरी विचाराच्या संदर्भात जे विचार व्यक्त केले, या प्रसंगी इथे येऊन या कार्यक्रमास उपस्थिती लावली, त्यांचं सुद्धा आभार व्यक्त करतो. माननीय तेजस्वी यादव नेता प्रतिपक्ष बिहार राष्ट्रीय जनता दल हे या कार्यक्रमाला येऊ शकले नाही, परंतु या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांनी त्यांचे राज्याध्यक्ष माननीय विजय खंदारे साहेब यांच्या माध्यमातून या कार्यक्रमासाठी विशेष संदेश पाठवलेला आहे. त्यांचे सुद्धा या प्रसंगी आभार व्यक्त करण्यात येत आहे. शिवश्री प्रवीणदादा गायकवाड संस्थापक अध्यक्ष संभाजी ब्रिगेड हे त्यांच्या काही कारणामुळं येऊ शकले नाही. तसेच सुरेश माने साहेब सुद्धा या एक कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत, परंतु त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करतो. यानंतर बामसेपचे राष्ट्रीय संघटन सचिव मान्य संजय मोहिते साहेब यांनी आमच्या विनंतीला मान देऊन विशेष उपस्थिती दाखवली आणि या सभेला एक विचार देण्याचं काम केलं. त्यांचं सुद्धा विशेष आभार व्यक्त करतो. श्रीमती सईदा बी पठाण या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकल्या नाही, त्यांचं सुद्धा आभार व्यक्त करतो. त्यानंतर माननीय ओबीसी विचारवंत माननीय श्रावण देवरे साहेब हे या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांनी विचार प्रवण केलं आम्हाला, त्यांचं सुद्धा या प्रसंगी आभार व्यक्त करतो. ॲड सुनील डोंगरे साहेब राज्याध्यक्ष बहुजन समाज पार्टी हे उपस्थित राहू शकले नाही. माननीय गणेश्वर साहेब PhD स्कॉलर हैदराबाद विद्यापीठ यांनी आपलं वक्तव्य आम्हाला विशेष माहितीपर दिलेलं आहे आणि ते विशेष हैदराबादमधून येऊन इथं कार्यक्रमाला उपस्थित झाले, त्यांचे सुद्धा या प्रसंगी आभार व्यक्त करतो.